किती भीती वाटायला लागली. ते का दिवा लावून कुत्रे भुकवू नका. कवात असल्या वाऱ्यामध्ये दिवा लागायचा आहे. बरं घ्या दर्शन घ्या. आज का नाही विशाल भाई आणि शंभू दादाने का नाही जेवाय बोलले वेळा आमच्या असं बोल की काही का सांग की जरा. नमस्कार मित्रांनो. तर बघा आज आमच्या गावातले विशाल भैया शंभू दादा या दोघांनी व त्यांच्या सर्व फॅमिलीने मिळून आज आम्हाला वेळामुशीचं जेवाय बोलवलं. आता काय आणलं जेवाय बघ त्यांना विचार आधी. बाळा खाली बस की. आर्यनच्या बरोबरच पोरग आहे ती. आर्यनपेक्षा बारक महिने 2 महिने बारक नाही 15-20 दिवसाचं. हा ही दोघं सोबतच आहेत. संघाचं पोरग माझं पोरग सोबत एक महिन्याचा बी गॅप नसेल तो. पण ते आता शिक बोलाय चालू केलं त्याने. आता शिक नाना बाबा आई बोलत आहे सगळं. आपण द्यायला चालू केलं. हा जास्त देत नाही 2-4 देते. जास्त नको टाकू. कुठं गेलतो का काय नाही मग वाट बघायला तर तुमची तर आम्ही कधी फोन करता म्हणून. पोरच उशिरा आली. मी आलती ती राजू काकाची गाडी घेऊन 2-3 वेळा चक्र मारले. त्या गाडाला धरून त्या व्हिडिओ काढ ग. केलं का मस्त केळीची बाग आली. बाबा केळीचा गणी एक काढू. कशाला आहे का पिकल्यावर पिकत नसते ते आता आपल्यापाशी. ते त्या लोकांपासून पिकू जाणार. चिप्सला त्याला माई बापाची काही गरज नाही. याला मायन बापच लागतंय का. हिला पण आणायची तू काय नाव आहे तिथे. त्या दीदीला आणली नाही. गाडीवर जागा नव्हती ना. शिवमला तर सांभाळते आमच्या तिने. शाळेत गेले तिकडल्या शाळेत पळतच येते या. आर्यनच करते ती या. नाही ती बाहेर कुठं कुठं चालतो असतो. आर्यन रानात का नाही पहिल्यासारखी मजाच नाही राहिली. कामात राहिली नाही. नाही तर पहिलं कसं होतं. पंगत बसली तर ह्या कितीची किती डाळ बाट्यान खिरण काय काय. या पोराने उशिरा फोन केलाय. सगळे मीच पुन्हा शंभूला फोन केला. आम्हाला सगळे माणसं काय आंबेल प्याय बसले काय म्हणलं मला आणखी फोन. बाबा काय लाडू किती ती सांगायचा आहे ना. लाडवान बाळाला लहानगती झाली 11ला. ती म्हणत असला आता इथं कुठं आला आपण जंगलामध्ये. इकडे पण जेवायचं बी दिसायला लागलंय. मारण्यातच मजा असते बघा खरं तर. मला खायचंय मला हान दाबून घरच आपल्या बाहेरचं नाही. कशा लाजत येते बाबाला लाडू देणार बंद कर. आहे का एक खातं की लाडू. चांगला लाडू आहे. बटाट्याची भाजी चपाती खातो सगळं ती. खाली बसवा त्याला जाणं. खाली बसवा. घेऊन दे त्याला 5:30 वाजल्यापासून नुसत्या गार पाण्यामध्ये खेळतोय. अंगात कपडे नसतात काहीच नसते. नाकाला धारायचं या. तसंच आहे इकडे.
तुला आता खीर चालू लागते आता आधी सांग की आता ही आधी अमाशात बघा ही आंबील गोगऱ्या बघा मित्रांनो, आमच्या गावाकडे येळामुषा करायचं म्हणलं की असं असतंय. ही खीर, दूध आणि तूप, ही वरण, पुन्हा ह्याला काय केलं, शिमला शेंगदाण्यात टाकून शिमला लई छान लागते. पुन्हा ही बटाट्याची भाजी आणि खरा मान म्हणलं तर ह्या आंब्याचं असतंय. ही घुगऱ्या नाही तर देवाला गेल्या घुगऱ्या तर बघा आता आमचं जेवण झालंय, आमची पूजा पण झाली, आता आमचं सगळं झालं. आता आम्ही निघालो घरी. तुम्ही आम्हाला बोलवलं, दादानी भैयानी, तुम्ही सगळ्यांनी तुमच्या फॅमिलीला आम्हाला बोलवलं, तुमचे धन्यवाद. आता आम्ही घरी जाणार. कर की तू कर की हाय कर असं बाय. हाय कर हाय कर की ऐका की बरं राम कर जय श्रीराम कर पाया पड ती द्यायला आता द्यायला ती म्हणत असं आता ही नवीन माणसं कोण आहेत तर बघा मित्रांनो, आमची विशाल दादाची, शंभू भैयाची केळी इथं भरपूर आहे. तर बघा अशी त्यांची केळी आहे. आणि तुम्हाला जर केळी पाहिजेच असेल तर नक्की शंभू दादाला, विशाल दादाला तुम्ही संपर्क साधा. धन्यवाद.